से कट है। आउटफील्ड काफी तेज, फील्डर तेज रेस लगाते हुए क्या गेंद को रोके नहीं भाई। यहाँ पर अंपायर का डिसीजन देखिए आता हुआ यहाँ पर से 4 रन देखिए बात करेंगे। यहाँ पर कमाल का स्वीप देखिए बात करेंगे यहाँ पर, यानी चिंता ता 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 चिंता ता ता। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर चिंता अदा करते हुए बल्लेबाज टीम का स्कोर देखिए बना है 10 रन, चौका और उसके बाद देखिए छक्का आता हुआ। कमाल के देखिए गेंदबाज फिर से एक बार तैयार से। ओ आवाज था क्या बाहरी किनारा यहाँ पर भाग्य का साथ है। बाल बाल बच्चे यहाँ पर स्ट्रेट ड्राइव खेलना चाहते थे। संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए, क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है। संघर्ष से कभी डरना नहीं है। चलिए बैटिंग टीम अब डगआउट में देखिए बैठना होगा, नहीं तो पेनल्टी का सामना करना पड़ेगा। बल्लेबाजी बहुत अच्छी चल रही है खानिश टीम है, और सिर्फ आपको देखिए डगआउट पर रहना पड़ेगा यहाँ पर से। चला खांडस टीम, थैंक यू डीजे। विनंती आयोजकांकडून की आपण आपल्या स्क्वॉड मध्ये बसा, म्हणजे आपल्याला जे खेळाडू कक्ष आहे, ज्या चेअर आपल्यासाठी दिल्यात त्याच्यावरती बसा। जे आपले प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आले तरी देखील चालतील। आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत, परंतु खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनाच बसू द्या। ओव्हर टू बाबूशाह सर। सही बताए भाई यहाँ पर से पहला ओवर का देखिए खेल कंप्लीट हुआ है। पहला ओवर की समाप्ति के साथ साथ है विपुल की देखिए बात करेंगे यहाँ पर से बात करेंगे जिससे खानोश टीम देखिए यहाँ पर से थोड़ा डगआउट में शांत रखिए। खिलाड़ी के लिए जो डगआउट दिया गया है वहाँ पर बैठी, और जहाँ पर देखिए जय हनुमान से क्रिकेट क्लब देखिए मालीवुड टीम ने थोड़ा सा सफलता की तलाश में थे, लेकिन पहला ओवर में 14 रन गया है। अगर 5 ओवर में ये औसत एवरेज जाते हैं तो फिर 70 तक पहुँच जाएंगे, लेकिन ये कहना भी कठिन है भाई। और दरम्यान एक कॅश प्राइज झालाय। सन्माननीय केतनजी दुले, मोहनजी मोडक आणि स्वप्नीलजी दलवी यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मेघराज अँकर यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 1000चं कॅश प्राइज। 6 बॉल मध्ये 6 षटकार आले तर ते 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। सूरज शेठ डुकरे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक जर का आली तर मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज। सन्मान्य भगवानजी मुने साहेब, आपण भगवानजी मोडक साहेब आपण या ठिकाणी असाल तर आपण या मुख्य व्यास भगवानजी मिनमिने साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। बहुत बढ़िया देखिए कहीं देखिए यहाँ पर से मुकाबला की बात करेंगे। मुकाबले में देखिए यहाँ पर से महेश देखिए गेंदबाजी में आते हुए सेकेंड ओवर, और जहाँ पर देखिए 15 रन देखिए टीम का स्कोर बना है। कि इतना जिंदगी में कभी किसी का दोस्त मत दीजिए। अच्छे लोग खुशियाँ लाते हैं, बुरे लोग तजुर्बा देकर जाते हैं। कुछ अच्छी गेंद देखिए बात करेंगे आपके लिए खुशियाँ लाती हैं, कुछ खराब गेंद आपको तजुर्बा देकर जाती है। मैंडेटरी पावर प्ले का देखिए सेकेंड ओवर चलता हुआ, हल्की से देखिए नजरें हटी, शॉर्ट चलिए मिड विकेट देखिए रखा गया है। कितना समय पर चाय, समय पर राय, और समय पे देखिए बड़ा हिट है। पहला ओवर में देखिए अच्छा खासा 14 रन आया, लेकिन इस ओवर में देखिए अभी तक है 3 गेंद पर कभी 2 रन आया है। टीम का स्कोर देखिए 16। बड़ा हिट देखिए तलाश इस बार देखिए खेला फील्डर से यहाँ पर, जब तक गेंद रोक लेते तब तक देखिए 1 रन आता हुआ। हाँ दूसरे के लिए जाना चाहते थे, नहीं भाई 1 रनों से रहते यहाँ पर रन ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर।
टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर सिंगल के साथ 17 रन। और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे केटीसी लाइव देखिए करजट टेनिस क्रिकेट से लाइव टेलीकास्ट बेल बटन को दबाते रहिए, सब्सक्राइब करते रहिए। बहुत बढ़िया देखिए क्लियरिटी क्वालिटी अपना कच्चा मानूस है। और ये चले दूर रखा गया, छिड़कानी करना चाहते थे, दूर से खेल गए। और टीम का स्कोर देखिए 17 में अभी भी बरकरार है। कहते ना पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार हुआ कहानी से। पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। अगर कहानी आपको खूबसूरत लिखना है फिर किरदार बड़ी बनानी होगी। यहाँ पर तैयार देखिए गेंदबाज है। और ये देखिए बात करेंगे, यही बात तो कर रहे थे, बड़ा हिट ढूंढना पड़ेगा भाई। यहाँ देखिए आखिर में देखिए आता हुआ गुल्लाला, गुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला। क्या बात है। देखिए ये जो सोना चाहिए, कहते ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। और वो आंधी देखिए गुल्लाला, गुल्लाला नहीं भैया, भुल्लाला चौका करता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 21 रन। यही तो बात छेड़ा भाई, फूल है हाथों में तो खुशबू जरूर आएगी। अगर आपके पास देखिए आने वाला अभी भी 18 गेंद है, लेकिन इस पहला सफलता की तलाश है यहाँ पर जय नोवान क्रिकेट क्लब मालेवाड़ी टीम के लिए। अभी भी देखिए पहला सफलता हाथ नहीं लगा, लेकिन देखते हैं साझेदारी विपुल और नितिन के बीच में कहाँ लेकर जाएंगे। बहुत जरूरी रहती है, कहते हैं ना क्रिकेट में देखिए साझेदारी बहुत अहम रहती है। प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, लेकिन देखते हैं साझेदारी कितना घातक साबित बनता है। चलिए तैयार देखिए यहाँ पर विवेक गेंदबाजी में आएंगे। 18 गेंद है, अभी भी इस इनिंग का बचा है। मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। अभी भी देखिए आने वाला 18 गेंद बचा है। गेंदबाजी में देखिए विवेक आते हुए तैयार गेंदबाज है। और ये चलिए खींचा भाई, ऊंचाई तो ली लिए, लंबाई की कमी है, शॉर्ट लेग पर। ओ ये क्या हो गया भाई, चिंगो चिंगो। तीन तिगाड़ा काम बिगाड़ा। तीन तो नहीं थे, मुझे लगता है 2 थे भाई। ये कठिन होता है। अगर 2 आशिक एक मासूका को कहते हैं तो भाई मोहब्बत मुझे तुझसे हुआ है, बेचारी मासूका किसी एक्सेप्ट करेगी। एक गेंद थी भाई, 2 फील्डर आ गए थे, थोड़ा सा कॉल होना चाहिए थे। मजा क्या चाहे, ये क्या होनी बहुत जरूरी थी। कोई बात नहीं, टीम का स्कोर लेके पहुंचा है 23 रन। कहते ना मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ते 10 खुलते हैं जब एक बंद होता है। अभी भी देखिए रास्ता खुलेगा। कहते हैं ना जिन पेड़ों में भाई फल नहीं होता है। और यहाँ पर देखिए मौका मौका ही तो बात छिड़ा, मेरा मन तो क्यों रोता है, जो लिखा है वही होता है। रास्ते 10 सर खुलते हैं जब एक बंद होता है। सिंगल आता हुआ टीम का स्कोर लेके जाकर पहुंचा है 24 रन। कहते ना जिन पेड़ों पर फल नहीं होता है, क्या वहां चिड़िया बसेरा नहीं करते हैं? बसेरा करते हैं भाई यहाँ पर। भलाई वो पेड़ देखिए आपको फल नहीं दे सकता है लेकिन छांव दे सकता है। और सिंगल डबल से आप एक अच्छी टोटल तक पहुंच सकते हो भाई। ऐसा नहीं कि जरूरी नहीं आपको चौका छक्का लगाना है। और ये चलिए रिवर्स खेला भाई यहां से, मैं तेरे मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा, डीजे ठोक छोटा। तोता बोल जा, क्या बात है मिट्टू मिट्टू। जिंदगी में तोता मत बनो भाई, वो दूसरे की भाषा बोलती है, जिंदगी भर कैद रहती है। कोयल खुद की भाषा बोलती है, इसलिए वो आबाद रहती है। खुद के टैलेंट्स, खुद की मेहनत है। ये देखिए बल्लेबाज खुद मेहनत झाग रहे, दूसरे के कंधों में हमेशा जनाजा, खुद के कंधों में जिम्मेदारी। जो समय का मोल समझता है, समय उसे अनमोल बना देता है। हम देखिए बात करेंगे 31 रन बना है।
और आने वाले देखिए बात करेंगे इस ओव्हर का चला या ठिकाणी कॅश प्राइज झालंय. विपुल अयंकर जे बॅटिंग करतात त्यांनी जर का अर्धशतक झळकावलं तर मात्र सुरेश शेठ डुकरे आणि मेघराज शेठ अयंकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. चलिए बात करेंगे यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए डीजे हमारे साथ साहिल भी देखिए अच्छा साथ दे रहे हैं. साहिल आपके सराहना करना चाहेंगे. 32 रन बनाए हैं लेकिन तैयार देखिए गेंदबाज है ओ खट खेलना चाहते थे और ये क्या हो गया भाई यहाँ पर से अंपायर की देखिए उंगली उठती हुई भाई यहाँ पर अरे मच गया सोरे नगरिया में अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में. अरे डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना भाई तू क्यों रुका है. बाहर भी देखिए एक बड़ा बिच्छू है मिस्टर चिंबोरिया. देखिए बात करेंगे क्या बात है. बिच्छू के अंदाज इनकी बहुत अनेक अंदाज थी. कहती ना सांप के फन में बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है. और यहाँ पर देखिए फील्डिंग से कहर मचाते हुए 32 पर एक बल्लेबाज आउट है लेकिन अभी भी देखिए आने वाला इस ओवर का एक गेंद बचा है. जो समय का मोल समझता है समय उसे अनमोल बना देता है. चलिए 32 पर एक है लेकिन अभी भी देखिए एक गेंद बचा है. टूटा हुआ भरोसा और बिता हुआ कल जिंदगी में कभी लौट कर नहीं आते हैं. जो हो गया उसे भूल जाइए. रनआउट देखे थे बल्लेबाज और इस बार भी देखिए टॉप एज लिया और एक विकेट देखिए यहाँ पर लगातार देखिए दूसरा विकेट यादों की सौगात लिया दुआ की बरसात लिया और इस ओवर में देखिए आखिरी गेंद पर और एक विकेट लेते हुए देखिए बात करेंगे जहां पर स्कोरिंग के काम करते हुए और लाजवाब देखिए पर विकेट गिरा पर थोड़ा सा लेन को खींच कर रखे थे लेकिन रिप्ले में देखेंगे किस तरह से यहाँ पर आउट हुए यहाँ पर बल्लेबाज बाहर जाने वाले गेंद को देखिए थोड़ा बैकफुट से लेके खेलते गए थे. कवर के ऊपर खेलने की कोशिश थी. टाइमिंग थोड़ा सा लेट हुआ और टेनिस खेलने का ऐसा रहता है जब तक बल्ले के बीचों बीच नहीं आता है टाइमिंग उतना आसान नहीं रहता है. 32 पर देखिए दो बल्लेबाज लेकिन अभी भी 12 के आना बाकी है. पैसा सिर पे लाइफस्टाइल बदल सकता है लेकिन दिमाग आपका किस्मत बदल सकता है. लेकिन किस्मत क्या बदल पाएंगे. कहते ना मेहनत से किस्मत का जंजीर पिघल जाता है. हौसला बुलंद हो तो भाई तकदीर बदल जाता है. 54 प्रोजेक्ट स्कोर देखिए दिखाता हुआ 54 लेकिन से क्या काम उतना आसान रहेगा भाई 54 तक भी पहुंच जाए. नहीं वो भी एक अच्छा टोटल माना जाएगा. कहते ना घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है खुद के पैरों पर लगानी पड़ती है. कमाल के देखिए योगेश ढोले सर भी देखिए हमारे साथ है. डीजे के कुछ काम कर रहे हैं कमेंट्री की भी कर रही हैं और आने वाले समय के एक अच्छे आयोजक भी शायद उनका भी प्रतियोगिता आ रहा है. हमारे साथ है एक लेजेंड देखिए बात करेंगे संदीप गायकवाड़ सर के साथ है. तो चलिए बात करेंगे यहाँ पर अभी भी देखिए 12 के आना बाकी है. कहते ना जिन हाथों में लकीरें कम और छाले ज्यादा होते हैं अक्सर वही खुद अपना तकदीर लिखते हैं. हर क्षेत्र में देखिए आपको मेहनत करना पड़ता है भाई. और आजकल देखिए योगेश सर बात करेंगे ना दिमाग का खेल हो चुका है. कोई भी क्षेत्र में चलाओ अपना खोपड़ी और सामने वाला का जलाओ झोपड़ी. आजकल ताकत से नहीं दिमाग से भी बहुत सारे जाल फेंक सकते हो. लेकिन देखते हैं आखिरी 12 गेंद के ऊपर जिस तरह के साहिल देखिए हमारे साथ दे रहे हैं काबिले तारीफ है.
तो चलिए यहाँ पर तैयार गेंदबाज आखिरी 12 गेंद, देखते हैं टोटल कहाँ लेकर जाएंगे। और ये देखिए भाई खराब फील्डिंग थोड़ा सा, और अंपायर का ऐसा रहा, देखिए 1+4, देखिए यहाँ पर पंजा आता हुआ 22 पर कितना होठ जो कह नहीं सकता, फसाना दिल का, उस साइड नजरों से हो जाता है। और जो करना चाहता है ना बल्लेबाज, उस साइड कुछ गलतियां गेंदबाज है विकेट कीपर से हो जाता है। और चुकीला माफी नहीं, देखिए आपको कीमत चुकाना पड़ेगा। गलती कभी भी देखिए उसका कीमत चुकाना पड़ता है। अब जो प्रोजेक्ट इसको देखिए, कुछ समय पहले हम देख रहे थे 47 54 दिखा रहा था, अब देखिए वो बता रहा है भाई 60 के ऊपर पहुंच सकते हैं। अगर ये औसत ये एवरेज बरकरार रहा, 37 37 रन बनाए, लेकिन इस ओवर के देखिए अभी भी पूरा 6 गेंद करना है। देखिए अब रिवर्स खेला भाई, हवा में गेंद देखिए अब आता हुआ, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल, और गेंदबाज ने भी देखिए यहां पर किया विकेट कबूल। अरे डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। बात है चेंबूर का अंदाज देखिए, अमिताभ बच्चन तो सिरदेवी के लिए गाना गाया था, इन्होंने अपने सिगरेट के लिए अंदाज दिखाए। तू मेरे से कभी कबूल है, मैं भी तुझे कबूल है। नहीं, सिगरेट बड़ा दिल तो जलाता है, लेकिन होठों के पास तो आता है भाई। सही सही, भिगी हुई सिगरेट चलेगी नहीं और सिंगल डबल से काम चलेगी नहीं। लाजवाब साहिल योगेश देखिए हमारे साथ है, अजीत सर भी देखिए बात करेंगे, सुपनेल भी देखिए बात करेंगे हमारे साथ। स्कोरिंग में केटीसी लाइव की देखिए पूरी टीम है, अजिंक्य देखिए और उनकी पूरी टीम है। जिक्र करूंगा जैसे समय वक्त मिलते जाएगा और वैसा जिक्र करते जाएंगे भाई। यहाँ पर सिंगल आता हुआ, कई दिन बाज की उड़ानों में कभी शोर नहीं होता है, क्योंकि असली ताकत पंखों पर नहीं इरादों में होती है। और बल्लेबाज ने देखिए वही इरादा करके मैदान में उतरे हैं। अच्छा रन ढूंढना पड़ेगा, बनाना पड़ेगा, लेकिन इस गेंदबाजी भी देखिए बड़ा अच्छा होता। कल पे देखिए पहला देखिए वाइड चौका था, लेकिन उसके बाद कमबैक करते हुए टीम का स्कोर 38 बनाए, 38 है। चलिए बात करेंगे यहाँ पर चलिए बात करेंगे यहाँ पर तैयार देखिए ड्राइव किया भाई यहाँ पर लाजवाब देखिए यहाँ पर चलिए रनों की बात करेंगे। रन देखिए जाकर पहुंचा 39। चालीस रन बनाए देखिए, क्या रन अपडेट यहाँ पर होता हुआ 40 पर देखिए बात करेंगे टीम का स्कोर है। और अभी भी देखिए आने वाला 2 गेंद से ओवर की तैयार देखिए गेंदबाज दोनों टीम के देखिए क्राउड खचाखच। ओ क्या कमाल की गेंद भाई यहाँ पर कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, और ये गेंद नींद उड़ाएगी भाई यहाँ पर कमाल के गेंदबाजी देखिए, जितनी तारीफ किया जाए उतना ही कम कल पेश के। 40 पर 3 है। किस्मत की लकीरों से ज्यादा मेहनत की तकदीर पर भरोसा करो। तैयार गेंदबाज है, और आखिर में देखिए खींचा हुआ यहां से ऊंचाई ली और लंबाई भी लेकर जाता हुआ। अरे इस दुनिया की किस्सा बड़ी पुराना है भाई यहाँ पर और यहाँ हर कोई क्रिकेट का भाई दीवाना है, दीवाना है, दीवाना है, दीवाना है, दीवाना है।
धड़कन मेरी धड़कन है, क्योंकि क्रिकेट का किस्सा बड़ा पुराना है, यहाँ हर कोई क्रिकेट का ही दीवाना है। लेकिन डीजे ने अपनी अंदाज में बताया भाई दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का दिल दीवाना लगता है। टीम का स्कोर देखिए 46 पर 3 है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है। ग्रामीण कहा जाए तो योगेश सर देखिए सिर्फ 11 खिलाड़ी नहीं, 12 खिलाड़ी नहीं, पूरी गांव। और जहां पर देखिए दोनों टीम खेल रहे हैं और दोनों टीम के देखिए गांव की ममता, और दिखाना होगा आपको क्षमता, और कौन बेहतर क्षमता दिखाएगा यहाँ पर से, क्योंकि ममता तो भरा हुआ है दोनों टीमों के अंदर से। ग्रामीण कहा जाए तो पूरी गांव। बहुत अच्छा गेंद, लेकिन से अंपायर क्या चेक करना चाहते हैं, वाइड चेक करना चाहते हैं। अंपायर कॉल है, सही ना अंपायर बरोबर ना। चला या ठिकाणी किरणच्या प्रत्येक षटकारासाठी करणच्या प्रत्येक षटकारासाठी आकाशजी चिराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज। चलिए यहाँ पर अंपायर कॉल देखिए, अंपायर ने खुद रखे हैं, शायद मुझे लगता है कि गेंदबाजी सामने आ गए। हाँ वाइड देखिए, यहाँ पर तीसरे अंपायर का कॉल आता हुआ, वाइड देखिए काफी बाहर था, इसलिए अंपायर देखिए। चलिए तैयार देखिए गेंदबाज 47 पर 3, और ये चलिए आखिर में खींचा भाई यहाँ पर से फील्डर से वहां पे, जब तक गेंद को रोक लेते तब तक देखिए पहला रन और दूसरे के लिए भागते हुए, और दूसरा भी कंप्लीट होता हुआ। कहते ना ढूंढोगे तो रास्ता मिलेगी, मंजिल की फितरत है, खुद वो चलकर नहीं आएगी भाई, वहां तक हमें पहुंचना पड़ता है। 2 रनों के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा है 49 धावा। टेंशन ज्यादा लो तो लाइफ बर्बाद करेगी, लेकिन टेंशन लिमिट्स। और टॉप एच लिया और चारों खाना जीत गया भाई यहाँ पर से। 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक दीजिए बाला। कुछ नायक की सॉन्ग थी, कुछ हमारी आवाज थी। 53 पर 3 है, 53 पर 3 है, और हवा में कीन है, फील्डर से देखिए यहाँ पर दूर जाता हुआ, कैरी नहीं किया, वहां तक पहुंच नहीं पाए, लेकिन तब तक देखिए यहाँ पर बल्लेबाज ने भाग कर रहा 2 रन कंप्लीट करते हुए। कहते ना चाहे कथा हो या कहानी, संघर्ष हमेशा हीरो करता है, लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है भाई, हीरो यहाँ बनना पड़ता है। आखिरी गेंद भी आपको हीरो बनाता है, फिल्मी में हीरो पहले बन जाते हैं, लेकिन यहाँ संघर्ष पहला करो फिर हीरो चुना जाएगा। तैयार गेंदबाज 55, जाने दिया यहाँ से वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से रन आता हुआ, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 56 रन। हिम्मत हारने वालों के लिए रास्ता छूटी नजर आते हैं, और आखिरी दम लड़ने वालों के लिए रास्ता कभी खत्म नहीं होते हैं। लेकिन अभी भी देखिए 3 गेंद बचा है, स्कोर की बात करेंगे 56 है, 56 बनाए, कहां तक ले जाएंगे, ऊंचाई तो ली और देखिए लंबाई भी जाता हुआ, क्या नायक नहीं भाई यहाँ पर, कल नायक बनते हुए यहाँ पर से बड़ा हिट, यहाँ पर 6 रन आता हुआ। का सहयोग है, करण का साथ जो भावेश दे रहे हैं ना, ये साथ के साथ देखिए बहुत अच्छा टोटल तक पहुंचे 62 पर 3। और फिर से खींचा देखिए यहां से,
ऊंचाई तो ली और लंबाई भी लेकर जाता हुआ देखिए यहाँ से कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। नया कैश प्राइस नया कर लीजिए और आएगा। तैयार देखिए यहाँ पर से ओ फिर से हो क्या भाई तमाचा मारा यहाँ पर से क्या कमाल की टाइमिंग देखिए यहाँ पर से करण का जा गाड़ी चलता हुआ यहाँ से पम 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 चरण। योगेश सर कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। लेकिन देखते हैं 73 रनों का टारगेट है। अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है भाई सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। तो देखते हैं ये मैच कहां पहुंचेगा। लेकिन सबसे पहले चलेंगे यहाँ पर अजय डायरी सर की तरफ है जब टॉच किया जाएगा। थँक्यू सर। चला अंजप टीम स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि श्री स्वामी समर्थ हंबरपाडा भूषण आपल्या टीमच्या कर्णधार टॉस साठी पाठवा लगेच पाठवा आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप आकाश चिराडे यांच्याकडून हा जो चौकार आला या चौकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजाला देण्यात येईल। 5 ओव्हर स्कोर पोहोचलाय बाबूशाह सर 72 73चं टार्गेट आहे। चला टॉस करण्यासाठी मी विनंती करेल। दरम्यान आयोजकांकडून बाबूशाह सरांसाठी कॅश प्राइज आलं सन्माननीय अगदी आपण पाहताय विलासजी मोडक साहेब असतील गणेशजी मोडक आणि त्यानंतर भानुदासजी दुले हे त्रिमूर्ती खऱ्या अर्थानं आमदार चषक 2026चे मुख्य आयोजक आणि त्यांच्याकडून बाबूशाह सरांसाठी खऱ्या अर्थानं जे कॅश प्राइज आलंय त्यांचं खऱ्या अर्थानं बाबूशाह सरांचा आवाज यस सर कंटिन्यू। चला दोन्ही कॅप्टन या लवकर श्री स्वामी समर्थ हंबरपाडा प्लीज कम फास्ट आणि जाऊया। मी विनंती करेल शिवसेनेचे ग्रामपंचायत प्रमुख आदरणीय गुरुनाथ दादा धुळे यांच्या शुभ हस्ते मानाचा टॉस संभाजी पतारे सर आलेले आहेत ज्यांनी पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच जिंकली आणि ॲज अ कॅप्टन म्हणून ते आता टॉससाठी उपस्थित आहेत। श्री स्वामी समर्थ भूषण शिंगे आलेले आहेत आणि पुढील राऊंड सेकंड राऊंडचा हा पहिला टॉस ग्रामपंचायत प्रमुख गुरुनाथ दादा धुळे यांच्या शुभास 4 ओव्हरची मॅच राहील। कॅप्टन गुरुनाथ दादा आपण मध्ये या। लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहत आहात ग्रामपंचायत प्रमुख शिवसेनेचे आदरणीय गुरुनाथजी धुळे यांच्या शुभास मानाचा टॉस टाईप आहे। श्री स्वामी समर्थ हंबरपाड्याचा कॉल असेल। हेड इज द कॉल हेड टॉस जिंकला श्री स्वामी समर्थ हंबरपाड्याने। भूषण काय स्वीकारा बॅटिंग कर भूषण आपण बॅटिंग करणार आहात। याआधी अंजप बरोबर या वर्षीच्या सीझन मध्ये मॅच झाली आहे का भूषण? गेल्या वर्षी मॅच झालेली गेल्या वर्षी अंजप सोबत मॅच झाला होता कोण जिंकला होता? आम्हीच जिंकलेलो। श्री स्वामी समर्थ हंबरपाड्याने टॉस जिंकला बॅटिंग घेतली आहे। गेल्या वर्षी एकच सामना दोघांमध्ये झाला होता तिथे हंबरपाडा जिंकला होता। यस थँक्यू ऑल द बेस्ट सर। काय सांगाल आता जुन्या आठवणी विपक्षी टीमच्या कॅप्टनने जाग्या केलेल्या आहेत काय सांगाल श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमला कशा पद्धतीने बॉलिंगने चॅलेंज द्याल? हंबरपाडा टीम एक चांगली टीम आहे। भूषणने सांगितल्याप्रमाणे एक वेळ गेल्या वर्षी आम्ही त्यांच्यासोबत खेळलो चांगली टीम आहे। आम्हाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला। यावेळेस देखील ते सध्या फॉर्ममध्ये आहेत परंतु आमचा प्रयत्न देखील असेल की पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याचा कारण टीमची लय देखील तितक्याच चांगली आहे। सर्व स्वर्गीय भास्कर 11 टीम ही सध्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या आत्मविश्वासाने पुढच्या सामन्यामध्ये दिसेल। यस सर फिल्डिंग आपल्याला करायची अंजप टीमला। थँक्यू सो मच ऑल द बेस्ट। जाऊया कॉम्बॉक्समध्ये करूया आवाज ऐकणार योगेशजी डोळे यांचा। आदरणीय भालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच नंदू शेठ माळी यांचं देखील आगमन सहर्ष स्वागत आणि ज्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत मालेवाडी संघाला सचिन मधुकर माळी सचिन बुवांना विनंती करतो आपणही स्टेजवरती या आणि आवाज योगेश डोळे सरांचा।
थँक्यू सो मच अजय डायरे सर आणि बाबूशाह सर. खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये तुम्ही ऐकता, गेले 3 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज ऐकताय ते अजयजी डायरे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं ॲज अ कॉमेंटेटर लीड करतात. आणि आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत बाबूशाह सर. खऱ्या अर्थानं आयोजकांची देखील हीच इच्छा होती की बाबूशाह सर या स्पर्धेमध्ये कधी येतील आणि त्यांचा आवाज आमच्यापर्यंत कधी पोहोचेल. आणि बराचसा प्रेक्षक वर्ग देखील अगदी आपण पाहताय या मैदानावरती या ठिकाणी बाबूशाह सरांचा आवाज ऐकण्यासाठी उपस्थित झाला. काही प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहताय KTC लाईव्हच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जॉईन झाला. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आणि पुनश्च एकदा बाबूशाह सर हे फायनल रात्रीमध्ये आपल्याला आमदार चषक 2026 त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. जाऊया मॅचकडे, जिथे 73 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केलं ते मात्र कांडस टीमनं. यस सर, एकच कॅच प्राईज लावतो आणि थांबतो. विपुल ऐनकर या बॉलरने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर युवा उद्योजक खांडसगावचे सुरेश शेठ डुकरे यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. मालेवाडी टीमला 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल वेगवान होता, लाऊड अपील केले जाते. बाची खेळा हे जांठेकन पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे विकेट कांडस टीमला. फलंदाज बाद. कमी आहे, टाइम कमीत कमी घ्या, कारण की पहिलं सत्र ते तुम्हाला 25 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचं हे देखील आपल्या लक्षामध्ये असू द्या. या सूचना खऱ्या अर्थानं सुरुवातीलाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि ज्या टीम्स या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यांना देखील माहिती आहे, कारण की गेले 2 रात्रींमध्ये आपण त्याच नियमावलीनं ही स्पर्धा या ठिकाणी कंप्लीट करतोय. सेकंड बॉल, गोलंदाज विपुल. हो पुन्हा एकदा आडवा बाटनं खेळायचा होता, बाटन बॉलचा संपर्क नाहीये. इथून जर पाहिलं ना तर बॉल पडल्यानंतर थोडासा अगदी बाहेर निघाला. विकेट हॅट्रिकसाठी दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून खऱ्या अर्थानं 1100 रुपयाचं कॅश प्राईज आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राईज. आकाश चिराडे यांच्याकडून खांडस टीमसाठी एक कॅच प्राईज आलाय. म्हणजे जो पण फिल्डर कॅच घेईल त्यासाठी 500 रुपयाचं कॅच प्राईज असेल. तर कॅश प्राईज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये लागले जातात. अगदी कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं बरेचसे कॅश प्राईज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थानं दक्ष जगदीश कोंडिलकर साहेबांनी कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहता शेवटच्या मॅचपर्यंत आणि अगदी शेवटच्या बॉलपर्यंत ते कॅश प्राईजांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूसाठी खऱ्या अर्थानं लागलं गेलं. त्यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज लागलं. हो हलक्यात खेट केलाय, अगदी गॅप शोधले, बॉल चालाय शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूनं, डीप थर्डमॅन सीमा पर धावा 4 चौकार. चौकार. थँक्यू डीजे.
धावसंख्या 9, 1-9 ही धावसंख्या पाहायला मिळते. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मालेवाडी टीमची विवेक आणि त्याच्या साथीनं मनोज हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हो यावेळी देखील फटका चांगला आहे. फिल्डर आहे तो पकडली आहे कॅच. ज्या विवेकच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते त्याला पाठवलं परत. विपुल ऐंकरनं मिळवले आणखीन एक विकेट. डीजे आमचे आदरणीय स्वप्नील, केतन आणि मोहन यांच्याकडून आपण पाहताय हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या तीनही हॅट्रिकसाठी. आणि तदनंतर दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडनं देखील आपण पाहताय चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक यासाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. हे कॅश प्राइज खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 3 रात्रींमध्ये म्हणजे जसा पहिला बॉल डिलट मोहनजी मोडक, केतनजी दुले आणि स्वप्नीलजी दलवी साहेब यांच्याकडून अगदी आपण पाहताय विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि दक्ष जगदीश गोंडिलकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज. धावसंख्या धावफलकावरती न आली आहे, विकेट आली आहे दुसरी. विवेक देखील बाद झालाय. 2 सलामीचे फलंदाज खऱ्या अर्थानं आता परतले. 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होती. तो 60 मिळणं फार गरजेचं होता. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. ती पार्टनरशिप बिल्डअप झाली या ठिकाणी पाहिजे होती, परंतु इथे दोनही फलंदाज बाद झालेत. खऱ्या अर्थानं विवेकच्या बॅटमधून ते 2 चौकार आले होते, परंतु तदनंतर तो परतलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र इथून थोडासा दबाव, थोडीशी दडपणाखाली मालेवाडी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं हे प्रत्येकाला माहिती आहे. आता इथून तशी कामगिरी करावी लागेल, इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती किमान एखाद मोठा फटका इथून मात्र खेचावा लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका खेचावाच लागेल. तुम्हाला 73 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे, हे मात्र लक्षात घेणं फार गरजेचं राहील. हो पडल्यानंतर अगदी आपण पाहता बाहेर निघाला, बॉलला सोडून दिला, लेफ्ट केला आणि इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉलच पाहता. दुसरं षटक चालू झालं. हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि मात्र त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं तर मात्र पहिला बॉल हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्केअर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चालला. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमा रेषेच्या जवळ मात्र फील्ड केला जातो आहे. तोपर्यंत जर पाहिलं तर मात्र धावा इथून मिळतील त्या अगदी 3. गुड रनिंग बिटवीन विकेट. जसं पाहिलं फिल्डरपासून बॉल थोडासा दूर चाललाय, लगेच तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि तिसरी धाव देखील इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती. एक धाव खऱ्या अर्थानं मालेवाडी टीमच्या दोनही फलंदाजांना माहीत आहे. एक धाव आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि त्या धावेसाठी आम्ही संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये करतो. आम्हाला देखील ही मॅच जिंकायची आहे. आम्ही या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी चालू आहे हे त्यांना देखील माहिती आहे आणि ते प्रयत्न आता तसे मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कांडस टीमनं धावा बनवल्या तर तब्बल 72 आणि त्या धावसंख्येचा बचाव करत असताना विपुल ऐंकरनं फक्त 9 धावसंख्येचं षटक घातलं आणि त्याच्यामध्ये 2 विकेट मिळवल्या. ओ समोर फोर्स केलाय, लॉंग ऑन सीमा पार, यूज हँडसम षटकार. षटकार आलाय, षटकारानंतर धावसंख्या अगदी आपण पाहता 6ने फ्लाय होती आहे, पुढे सरकते, वेगानं चालली आहे. 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. माहिती आहे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आता नाही तर मात्र तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी मात्र मालेवाडी टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी समजदारीचं क्रिकेट खेळतात. ओ यावेळी देखील अगदी आपण पाहता ऑन साईडला टर्न केलं, लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहेत. ओ गुड फिल्डिंग. फेकी देखील अगदी आपण पाहता ॲक्युरेट झाली आहे. नॉट स्ट्राईक एंडवरती धाव मिळेल. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलाय.
19 वरती 19 धावफलकावरती इथून पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 20 बॉल आणि 54 धावसंख्येची आवश्यकता आहे. करणचं दुसरं षटक आपण पाहताय, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. चला वेळ जास्त घेऊ नका, हे सातत्यानं आम्ही सांगतोय. खऱ्या अर्थानं वेळ फार कमी घ्या, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. कालच्या रात्रीचा विचार करायला गेलो तर आज थोडेसे उशिराने आपण जरूर चाललो. ओ फिंगर रोल केले, स्विंग अँड मिस केला. काय बॉल टाकलाय करणनं. एखादा बॉल जर पाहायला गेलं तर वेगानं टाकला जातोय, एखादा बॉल अगदी आपण पाहता लेग कटर येतोय, एखादा बॉल ऑफ कटर पाहायला मिळतोय, तर मध्येच एखादा बॉल अगदी कमी गतीने देखील पाहायला मिळतोय. पूर्णपणे मिश्रणामध्ये आपल्या गोलंदाजीवरती कंट्रोल ठेवत असताना गोलंदाज करणला तुम्ही पाहता यावेळी गॅप शोधली आहे. बरोबर गलीमधून बॉलला काढलाय, बॉल चालला अगदी डीप मध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाहीये, बॉल सीमा पार, धावा 4, चौकार. धावा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 14 धावा या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती. मनोज आणि त्याच्या साथीनं आपण पाहता महेश या 2 फिल्डरमध्ये, खऱ्या अर्थानं खेळाडूंमध्ये यांच्यावरती संपूर्ण आता टीमचा खऱ्या अर्थानं टीम यांच्यावरती खऱ्या अर्थाने निर्भर आहे, कारण की त्यांच्याकडून आता त्याच पार्टनरशिपची अपेक्षा असेल. पहिल्या 2 विकेट्स त्या लवकर आल्यात. आता इथून या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं आहे, तर मात्र पार्टनरशिप ती बिल्डअप होणं फार गरजेचं राहील. धावा येणं गरजेचं राहतील. विकेट्स जेवढ्या हातामध्ये टिकून राहतील तेवढ्या मात्र धावा बनवण्याचे ते चान्सेस आहेत, ते मात्र इथून आपल्याला अगदी 100% वाढताना पाहायला मिळतील. 2 विकेट्स लवकर आल्यानंतर 23 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, या ओव्हरमध्ये आल्या 14. साकिंग गेनवरती महेश आहे, 2 बॉलमध्ये 7 वरती बॅटिंग करतोय आणि त्याच्या साथीला 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो मात्र मनोज. केतनजी दुले यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000. हो यावेळी ड्राईव्ह केला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर नाही आहे, डीपमध्ये फिल्डर आहेत. धाव 1 मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवला. लगेच मनोजनं त्या ठिकाणी नकार दिला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते मात्र 24 वरती. 24 धावा धावफलकावरती. सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा विपुल आयंकरला तुम्ही पाहता, ज्यानं पहिलं षटक हे 9 धावसंख्येचं हाताळलं होतं. त्याच्यामध्ये विकेट्स झोन आल्या होत्या. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली होती. 53 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, मग तो 60 फार महत्त्वाचा आहे. मग आपल्या गोलंदाजीतून तो चांगला 60 त्याच्या माध्यमातून मिळाला. विकेट ह्या फार महत्त्वाच्या असतात, ज्यावेळी एखाद्या मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा असतो आणि तो बचाव त्या ठिकाणी करत असताना 2 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. शेवटची मॅच अगदी आपण पाहताय पहिल्या फेरीतील दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. हो आडबा पाटणा खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही आहे. बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर डीपमध्ये चालला आहे. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतील तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. एका दुसऱ्यानं खऱ्या अर्थानं जास्त काही फरक पडणार नाही आहे, परंतु एक आणि दुसरी धाव देखील महत्त्वाची आहे. हे दोन्ही बॅटरला माहिती आहे, कारण की धावफलक आलतं ठेवणं फार गरजेचं आहे. जिथे विपुल आयंकर हे चांगली गोलंदाजी करतात त्यांना सन्मान देणं, त्यांच्या विरोधामध्ये प्लॅनिंग आखणं आणि प्लॅनिंगनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं हे फार गरजेचं असतं. ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलं, टर्न केले, बॉलला बॉटम हँडचा चांगला वापर करतात मी तर म्हणेन फलंदाज महेश. या दरम्यान आपण पाहतोय मोठं आता कॅच प्रति योगेश सर, जो फलंदाज आमदार ट्रॉफीमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार मारेल त्याला 11,000चा कॅश प्राइज असेल. केतन धुळे, मोहन मोडक, विशाल दळवी, मारुती माळी, सोपान दळवी या 5 जणांच्या वतीने 11,000चा कॅश प्राइज 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारणारा फलंदाज. हो पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही. डीपमध्ये चालला, डीपमधनं फिल्डर अगदी वेगाने आहे. त्या दुसरीचा कॉल डेंजर एंड झोनकडे आहे, परंतु इथे पोहोचेल. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आहे. मनोज साकिंग गेंदवरती होते. आता यावेळी मात्र या बॉलवरती 2 आल्या. संतोष बुंडेरे यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय नंदुशेठ माळी मंचावरती आहेत आणि नंदुशेठ माळी दोन्ही टीमला सपोर्ट करतात माळेवाडीच्या, आणि त्यांचा सुपुत्र चैतन्य देखील खूप मोठा फॅन आहे. तो मात्र हनुमान मालेवाडी या टीमचा. 28 आल्यात. हो वेगवान अति वेगानं, प्रचंड वेगानं, वेगावरती स्वार झाल्यानंतर हा बॉल मात्र डिलिव्हर्ड केला होता विपुल आयंकरनं. काय बॉलिंग केली विपुलनं.
जबरदस्त बॉलिंग करत असताना इकॉनॉमिकल राहिला दोनही षटकांमध्ये. पहिलं षटक 9 धावसंख्येचं आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा त्यानं खर्च केल्या त्या 5 आणि बॉल देखील झाले ते मात्र 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या त्या विपुल अय्यंकरनं. काय बॉलिंग केली आहे विपुल अय्यंकरनं. सुरुवात देखील बॅटिंग करत असताना दमदार करून दिली होती. आता बॉलिंग करतोय. हो आडवा बाटनं गॅपमध्ये बॉलला ढकलला. मिड विकेटला फिल्डर आहेत वेगानं पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल सीमा पार. मिड विकेटला आलाय चौकार. आणि या दरम्यान आपण स्टेजवरती पाहतो बैलगाडा शर्यतीची जर कोणी आपल्याला ऑन टाइम अपडेट देत असेल अंजव गावचे सुप्रसिद्ध यूट्यूब ब्लॉगर रोहिदास जोगळे यांचं आगमन आणि त्यांच्या साथीला रोहिदास माळीदादा आणि त्यांच्यासोबत प्रवीण पथारे. म्हणजे मला असं वाटलं की मी इतका पैसा कमवलाय म्हणजे पैसा कमवला म्हणजे माझ्याकडे तो आलेला आहे. तर युनिटी फायनान्स बँकेचे हे तीनही कर्मचारी म्हणजे बँकेने माझ्यावरती रेट टाकली काय असंच मला वाटलं. ऑन दी माईक योगेश सर. थँक्यू अजय सर. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती 32 73 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मालेवाडी टीमनं धावा बनवला तर 2 विकेट्स गमावल्यानंतर त्या मात्र 32 6 षटकार जर का आले तर मात्र दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून तब्बल 6,000 रुपयाचं कॅश प्राईज. कॅश प्राईज मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. मगाशी षटकार हॅट्रिकसाठी खऱ्या अर्थानं 1100 रुपयाचं कॅश प्राईज होतं आणि विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी 1100चं कंटिन्यू राहणार आहे. परंतु 6 षटकार जर का आले आणि चौकार हॅट्रिकसाठी केतन दुले यांच्याकडनं देखील 3,000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे कॅश प्राईज पहा अजय सर. खऱ्या अर्थानं आपण पाहताना अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण कव्हर करत असतो. फार कमी कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतात एखाद्या स्पर्धेमध्ये. 1-2 कॅश प्राईज पाहायला मिळतात. परंतु आमदार चषक खऱ्या अर्थानं दुर्वा 11 सावले यांची स्पर्धा गणेशजी मोडक असतील तदनंतर विलासजी मोडक आणि भानुदासजी दुले साहेबांनी आयोजित केलेली ही स्पर्धा या त्रिमूर्तीने केलेलं हे आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्या रात्रीपासून ते अगदी आता तिसरी रात्रच आहे तर मात्र हे कॅश प्राईज ते तब्बल 11,000 पर्यंत पोहोचलं. म्हणजे अजूनही या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर 2 रात्र अजून बाकी आहेत. मग या 2 रात्रींमध्ये मला असं वाटतं रेकॉर्ड ब्रेक कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. हो आउटसाइड दी ऑफ स्टंप बरोबर अगदी आपण पाहताय वाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाने खऱ्या अर्थाने एक प्लॅनिंग आखली आणि पूर्णपणे आता मालेवाडी टीमच्या फलंदाजांना रीड केलाय आणि त्यांना रीड केल्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं गोलंदाजी करायची ती प्लॅनिंग आखल्यानंतर इथून लाईन चेक करतायत आणि पंच सांगतायत इट इज व्हाईट बॉल. बघा सर्कलच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये जे फिल्डर आहेत त्यांनी जर का 30 सर्कलच्या बाहेरून स्टार्टअप घेतला तर मात्र ते तसे आढळल्यास अंपायर्स त्यांना नो बॉल देतील. हो फटका फसला. मिस टायमिंग एस्टनच्या पाठीमागे पकडली आहे. कॅच मिळाली आहे. आणखीन एक विकेट गोलंदाज भावेशला. तर मात्र बॅटिंग करण्यासाठी कल्पेशला तुम्ही पाहताय जर्सी नंबर 7 मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आत्ता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मालेवाडी टीमसाठी खऱ्या अर्थानं थोडीशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. आता इथून जर पाहायला गेलं तर थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. परंतु एखादा फलंदाज खऱ्या अर्थानं तो संकटमोचक म्हणून आपल्या टीमसाठी उभा राहील का, या धावसंख्येपर्यंत अगदी पोहोचण्याचा प्रयत्न करेल का, हे देखील इथून पाहावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहता 10 बॉलमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता आहे.
10 बॉल 40 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज बाबेश गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहता. बाबेश बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं थोडंसं अपयशी जरूर आला. हो यावेळी ऑन साईडला खेचून मारलाय. गॅप मध्ये बॉल सरळ चाललाय. गाव कॉर्नरला सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. फार गरजेची होती. सुरुवात चांगली झाली तर मात्र शेवट हा नेहमी चांगलाच होत असतो, परंतु सुरुवातीलाच विकेट्स आल्या हे खऱ्या अर्थानं. हो पुन्हा एकदा मिस टायमिंग राहिला. हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी. फिल्डर आहे जज करतात. हो इथे मात्र रिले फिल्डिंग पाहायला मिळते. एकाकडून झेल ड्रॉप झाला परंतु दुसऱ्यानं त्याला बॅकअप दिलं आणि झेल मात्र इथून कंप्लीट केला. फलंदाज बाद कल्पेश. अंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक त्यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. हो यावेळी देखील ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघाला. तोपर्यंत धाव इथून मिळते फक्त सिंगल धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 38. 38 जावा धाव फलकावरती बनवायचे 73. त्या मात्र मालेवाडी टीमला थोडीशी पाठीमागे जरूर राहिली आहे, कारण की आता येणारे बॉल जर इथून आपण पाहिलं ना तर 7 बाकी आहेत आणि 7 बॉलमध्ये जर पाहिलं तर मात्र धावा बनवायच्या आहेत त्या 35. 7 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही घडू शकतं हे कित्येकदा पाहिलं आहे. त्याच्यामुळे 7 बॉलमध्ये 35 धावा देखील इथून बनू शकतात, परंतु तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल ती मालेवाडी टीमला. शेवटचा बॉल देखील निर्धाव आलाय. शेवटच्या बॉलवरती देखील धाव आलीच नाहीये. आता 6 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे निर्णायक अंतिम 6 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र आता मालेवाडी टीम. यस थँक्यू सर. या दरम्यान मी विनंती करेल आदरणीय भानुदाजी धुळे साहेबांना की आपण भालिवडी ग्रामपंचायतीचे सन्माननीय माजी कार्यसम्राट उपसरपंच नंदूशेठ माळी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नंदूशेठ माळी म्हणजे क्रिकेटचे प्रचंड वेड. खरं तर मोरिया 11 मालेवाडी या टीमला देखील नंदूशेठ माळी यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेत आणि त्याचबरोबर त्याच गावातील जय हनुमान माळेवाडी टीमला देखील सपोर्ट करत असताना त्याही टीमला मोठा पाठिंबा राहिलेला आहे. नंदूशेठ माळी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. भानुदास शेठ धुळे यांच्या शुभ हस्ते, माजी सरपंचांच्या शुभ हस्ते उपसरपंच साहेब आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. लाईव्ह स्क्रीन कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा. नंदूशेठ माळी यांचं मनापासून स्वागत आणि थँक्यू सो मच नंदूशेठ माळी की आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. आपले दोनही संघ उतरवलेत आणि आपल्या दोनही संघांना आपण खेळवण्यासाठी जो पाठिंबा दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. त्यानंतर सुप्रसिद्ध युट्यूबर अंजप गावचे जे नेहमी आपल्याला बैलगाडा शर्यत असो किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाचे अपडेट देत असतात ते रोहिदासजी जोगळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा. आणि रोहिदास माळी दादा दोघांनीही या लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहता नेहमी आपण त्यांना ब्लॉगमध्ये पाहिलं आहे. रोहिदासजी जोगळे यांचा सन्मान आणि रोहिदासजी माळी दोघांचा सन्मान इथे केला जाईल. थँक्यू सो मच. जाऊया लास्ट ओव्हर रोमांचक आहे. ओव्हर टू कम बॉक्स. आकाश चिराडे यांच्याकडून खांडस टीमला प्रत्येक फिल्डरनं ज्यांना कॅच पकडेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज फटका. यावेळी ऑन साईडला फिल्डर डाऊन दी बॉल पकडले कॅच आणि आकाश चिराडे यांच्याकडून त्या कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज.
आपण विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचे. सोमनाथजी मोडक. चला चला फेअर आहे. चला मॅच चालू करा. कोणी चर्चा करू नका. आपल्याकडे सगळी टेक्नॉलॉजी आपण चेक करतोय, त्याच्यामुळे आपापसात मध्ये चर्चा करूच नका. चला मॅच स्टार्ट करा लगेच. चला मॅच चालू करा. येणारे 5 बॉल आणि आता 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे अंतिम निर्णायक 5 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता. ओ बाचीकडा आणि इथे मात्र एसटी रक्षकांना काच देखील ड्रॉप केलाय आणि रनआउटची संधी होती ती देखील मिस झाली आहे. थोडेसे लेजी झाले होते कारण की मास्टरांना देखील माहिती आहे की आता इथून भरपूर दूर आहे आणि ते पाहिल्यानंतर कदाचित थोडंसं त्या ठिकाणी लेजी झाले आणि मात्र हा कॅच ड्रॉप झाला. धाव तर मात्र मिळणार नाहीये. 4 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे अंतिम निर्णायक 4 बॉल आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र मालेवाडी टीमला. सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. स्टार्ट मिळवून देणं फार गरजेचं होतं. ते स्टार्ट मिळालं असतं तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा तुम्ही पाहताय त्या फार कमी पाहायला मिळाल्या असत्या आणि आणखीन एक विकेट इथून मालेवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. विकेट आली. तो दबावच खऱ्या अर्थानं स्पष्टपणे दिसला मालेवाडी टीमवरती, कारण की 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. मग सुरुवातीला जे सलामीचे दोन्ही फलंदाज आहेत त्यांच्याकडून ते 60ची अपेक्षा होती. त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले असते. त्यांनी पॉवर प्लेमध्ये जर का रन्स बनवले असता आणि त्यांच्यामध्ये जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर कदाचित या शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धाबा आपल्याला फार कमी पाहायला मिळाल्या असत्या आणि मग कदाचित या धावसंख्येचा पाठलाग देखील होताना पाहायला मिळाला असता. परंतु पहिल्या सुरुवातीलाच खऱ्या अर्थानं थोडीशी पाठीमागे राहिली मालेवाडी टीम आणि तिथून मात्र हा अंतर इथून आपल्याला कमीच होताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 38. 2 बॉलमध्ये आता 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल 35ची आवश्यकता. हो इथून देखील आपण पाहता लोअर फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करायचं होतं परंतु बॅट बॉलचा संपर्क झालाच नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. तब्बल 5 बॉल इथे डॉट बॉलच फेकलेत गोलंदाज राहुल अँकर. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. या स्पर्धेतील दुसरं पेडन षटक पाहायला मिळेल का? हो इथे अगदी आपण पाहता व्हाईट बॉल आला. आता खऱ्या अर्थानं इथे 1 धाव ही खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या खात्यामध्ये आढळली. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. 39 आल्यात धाव फलकावरती मालेवाडी टीमच्या. 73चा पाठलाग करत असताना 1 मध्ये बनवायच्यात त्या मात्र 34. औपचारिकता मॅचची बाकी आहे परंतु इथे व्हाईट बॉल आलाय तो राहुलच्या या गोलंदाजीतून. हो इथून देखील अगदी आपण पाहताय फटका तर खेळलाय परंतु धाव घेण्याचा कोणताही मानस नाही आहे आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे ती खांडस टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड टीम मालेवाडी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवला त्या मात्र 26-26 आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट्स मिळवल्या तो विपुल अँकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू अजय सर. तर या दरम्यान ज्या हनुमान माळेवाडी संघाला खरं तर पराभव स्वीकारावा लागला. थँक्यू सो मच. पण आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. मॅन ऑफ द मॅच